नाम घेणं हेच माझं काम आहे. आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून आपण जरी कामात असलो तरी आपल्या मुखात काय असलं पाहिजे, नाम असलं पाहिजे आणि त्या नामाचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सारा सार विचार करा उठाउठी. बरोबर तो विचार कसा करायचा आहे, तर महाराज सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराज सांगतात एका क्षणाला हा विचार केला पाहिजे. कशाचा? नामस्मरणाचा. कारण सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. मग त्या विठ्ठलाचं नाम कसं असलं पाहिजे, आपल्या कंठात असलं पाहिजे, आपल्या ध्यानात असलं पाहिजे, आपल्या मनात असलं पाहिजे. म्हणून महाराज एक दृष्टांत देतात. एका गावात एक काय होता, गृहस्थ राहत होते आणि तो कुठे कामाला निघाला आणि त्याच वेळी कोणी शिंकलं तर तो ते काम सोडून द्यायचे. पहा नाही का, आपण जर एखाद्या कामाला चाललो आणि आपल्या समोर जर कोणी शिंकलं तर ते काम सोडून द्यायचं. कोण? आपण नाही, ते गृहस्थ दृष्टांतातला. मग तर तो ते काम सोडून द्यायचे. एकदा त्याला म्हणजे खूप जरुरीच्या कामासाठी कुठं जायचं होतं, शहराच्या ठिकाणी जायचं होतं. तो घरातून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या 10 वर्षाचा मुलगा जोरात शिंकला. एवढा जोरात शिंकला की तो घरातून बाहेर पडणार इतक्यात त्याचा मुलगा जोरात शिंकला आणि रागावून मुलाकडे पाहता तो त्या मुलावर ओरडला. काय म्हणले, ए मूर्खा, अरे मी महत्वाच्या कामासाठी निघालो होतो आणि तू नेमका आता माझ्या समोर काय झाला, शिंकलास. तो मुलगा म्हणतो, पण बाबा शिंक आली की कितीही प्रयत्न केला तरी थांबवताय थोडीच येते का हो, थांबवता येते का आपल्याला शिंक? मला तर नाही येत. तुम्हाला येत असेल तर मला काही उपाय सांगा. आपल्याला जर शिंक आली तर आपण थांबू शकतो का? नाही. मग तसंच त्या बापा बरोबर समोर तो मुलगा काय म्हणला, बाबा कितीही मी प्रयत्न केले तरी आलेली शिंक आपण थांबू शकत नाही. मग आणि मी शिंकलो. तो मुलगा बापाला म्हणतो, मला शिंक आली म्हणून मी शिंकलो, तर तुम्ही का माझ्यावर आडून राहता, म्हणजे ओरडून राहता? तर मुलाने बापाला विचारले, अहो शिंकणं मोठं अशुभ असतं. आपण कामाला निघालो आणि कोणी शिंकलं तर ते काम सफल होत नाही म्हणे. मुलाने सांगितले, असं असेल तर आपण जेव्हा जेव्हा कामाला निघतो तेव्हा तेव्हा गावात कोणी ना कोणी शिंकतच असेल ना. त्या मुलाचे वडील काय म्हणले, आपण जर महत्वाच्या शुभ कामाला निघालो आणि कोणाला जर शिंक आली तर ते अशुभ मानलं जातं. पण मुलगा काय म्हणतो बापाला, अहो बाबा मी जरी नाही शिंकलो तरी गावात कोणी ना कोणी शिंक देतच असेल ना, शिंक येतच असेल ना, मग असं कसं? मग तुमचं म्हणणं काय आहे यावर? तर मुलाने विचारले. आता वडील तर चिडलेच, ते खूप चिडले आणि ते सगळं आपण विचारात घ्यायचं असतं, असं समजायचं असतं. असं असेल तर आपण आजोबा मोठे नशिबान म्हटले पाहिजे. मुलगा काय हसत हसत बोलला, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तरी काय, असं सांगा. तर ते आजोबा आहेत ना, मग त्यांना शिंका कशा ऐकू येतील? तो मुलगा म्हणतो, शिंका कशा ऐकू येतील? कारण ते आजोबा कसे होते, कानाने बहिरे होते. मग त्यांना शिंका ऐकू येईल का? नाही. तुम्हाला मात्र ते स्वातंत्र्य नाही. बाबा एक साधी शिंकही तुमचं काम अडवू शकते. मग तुम्ही सांगा, आजोबाच्या तुमच्यापेक्षा जास्त नशिबान आहेत की नाही? मुलाने बिनतोड सवाल टाकला. पोराच्या या बोलण्यात मात्र बापावर परिणाम करून गेले आणि त्या दिवसापासून त्यांनी शिंका वगैरे यावरचा आपला अंधविश्वास काय दिला, सोडूनच दिला. पूर्ण अंधविश्वास सोडून दिला. तात्पर्य एवढं सांगायचंय की ज्या घटित घटनांचा आपल्या कार्याशी कार्यकारण भाव नसतो त्यावर विश्वास ठेवणे ही काय आहे, अंधश्रद्धाच आहे. ती घालवायची असेल तर महाराज सांगतात, नाम हे आपल्याला घेतलंच पाहिजे. विठ्ठल नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. तुका म्हणे हरिदासा, शुभ काळ दाही दिशा. मग आपण म्हणतो आपली बुद्धी कुठं लावावी, तर फक्त आपली बुद्धी नामस्मरणात लावावी. कारण जगात वागावे कसे ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे तुम्हाला कळत असेल पण माझं सांगते. आता आज ज्योतिताईंनी सांगितलं प्रवचन करा म्हणून मी जॉईन झाले, पण काही कारणास्तव कधी कधी मला जॉईन सुद्धा होता येत नाही. आणि आपल्याकडे 24 तास असतात, त्याच्यामधले 1 तास जर आपण भगवंताला देऊ शकत नाही तर आपलं सगळं कसं आहे, निरर्थक आहे.
मग दिवसभरात आपण विचार केला पाहिजे की आज आपण भगवंताचं नामस्मरण केलंय का, हा सुद्धा विचार केलाच पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज प्रथम चरणात म्हणतात, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. बरं, एवढं समजलं आम्हाला. नाम धरा, विचार करा, उठता बसता विचार करा असं म्हटलंय का? महिनो ना महिने करावा विचार, आठवडे ना आठवडे करावा विचार, दिवसे ना दिवस करावा विचार असं म्हटलंय का? नाही म्हटलेलं. क्षणाक्षणाला म्हटलंय, क्षणोक्षणी हाची करावे विचार. का? तर ह्या भवसागरातून आपल्याला काय करायचं आहे? तरुण जायचं आहे. म्हणून तुम्ही विचार करा. पण कशाचं विचार करता करता सुद्धा चिंतन करा. तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. महाराज सांगतात त्याच्या पुढे, तुम्हाला जर ह्या भव सिंधू या सागरातून तरुण जायचे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तयाच्या चिंतने, म्हणजे त्याचं चिंतन हे केलंच पाहिजे. चिंतन म्हणजे नामस्मरण. मग त्याचं नामस्मरण केलंच पाहिजे. कारण कोणावरती कधीही संकट येऊ शकतं, आपण सांगू शकत नाही. कुठलीही वेळ कशीही येऊ शकते. मग त्याच्यासाठी जर आपण साधक नामस्मरण करत असेल तर ते संकट दूर करण्याची सुद्धा सामर्थ्य, ताकद त्या एका नामामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. मग तुम्हाला तरायचं आहे ना, तर तुम्ही काय करा? नामाचाच विचार करा. कारण का? जन्मुनी या कुळी वाचे स्मरावा, धरी हाची नेम अहर्निशी. महाराज सांगतात, कुठल्या कुळात आपला जन्म आहे ते संत पाहत नाही. आपण कुठल्या जाती धर्मात आहे ते सुद्धा संत पाहत नाही. मग काय पाहतात? फक्त तुम्ही नाम घेतात की नाही हेच फक्त संत पाहतात. मग नाम कसं असावं? तर महाराज सांगतात, नाम हे सद्गुरूच्या मुखातून आपल्याला मिळालेलं असावं. असं पुस्तकामध्ये पाहिलंय आपण, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव हरी हरी असं चालत नाही. त्याच्यावरती आपल्या देहावरती अनुग्रहाची क्रिया झालीच पाहिजे. आणि अनुग्रह दिल्यानंतर आपल्याला सद्गुरू नाम देतात. नाम दिल्यानंतर, नामाची क्रिया झाल्यानंतर त्याच्या पुढे ही दुसरी स्टेप आहे, म्हणजे की अनुग्रह दिल्यानंतर बोध होतो मनाला. महाराज सांगतात ना एका अभंगामध्ये, जेने माझ्या मना बोध केला, म्हणजे तो बोध होत असतो देहावरती. आणि नंतर आपला संसार कसा होतो? सुखाचा होतो. जर आपल्या देहावरती अनुग्रहाची क्रिया झालेली नसेल तर काही उपयोग नाही. हा देह भगवंताला अर्पण करायचा असेल तर नाथ महाराज सांगतात, गळ्यामध्ये काय असली पाहिजे? तुळशीची माळ. आणि मुखामध्ये नाम असलं पाहिजे. गळ्यामध्ये काय असली पाहिजे? तुळशीची माळ असली पाहिजे. म्हणून नाथ महाराज सांगतात, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पण देवाला हेच आवडतं. काय आवडतो? जो साधक नामस्मरण करतो तोच भगवंताला आवडतो. म्हणून नाथ महाराज सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग रात्रंदिवस आपण नामस्मरण करायचं. कसं करायचंय? रात्रही त्याचं चिंतन आणि दिवसाही त्याचं चिंतन असं करायचं आहे. म्हणून महाराज सांगतात की उपजिले बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविलेले नावेशी हो देत उठे. मग लग्नामध्ये पूर्वी नाही का, लग्न झालं तर आपण एखादं म्हातार माणूस शेजारी असलं की लगेच ते म्हणायचे, हे पोरी नाव घे नाव घे. मग का बरं नाव घेतो? कारण मला सांगा, आपण ज्याच्याशी लग्न लावलंय त्याचं नाव घ्यायचंय का आपल्याला नाव घे जे म्हणतंय त्याच्यासाठी नाव घ्यायचं? तर माऊली सांगतात, जे नाव दिलंय ना आपल्याला सद्गुरूंनी त्याचंही नाव घ्यायचं आणि पतीचंही नाव घ्यायचं. कारण पतिव्रता तिलाच म्हणतात की पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. मग नामाचा जसा महिमा आहे तसे इतर सुद्धा महिमे आहेत. मग गुरु महिमा सुद्धा आहे. तर माऊली सांगतात की तुमचा अनुग्रह गणेशू, जे दे आपुला सौरसू, ते सारस्वती प्रवेशू बाळकाही आधी. मग गुरु महिमा आहे. गुरु महिमा नंतर क्षेत्र महिमा आहे. आणि क्षेत्र महिमा नंतर एकादशी उत्पत्ती महिमा आहे. रोत महिमा आहे. मग रोत महिमा म्हणजे काय?
तर महाराज सांगतात की आता उद्या एकादशी आहे, मग सगळ्या व्रतामध्ये एकादशी व्रत हे काय आहे, सार आहे. मग ते व्रत आपण लहान थोरांनी सुद्धा केलं पाहिजे, वारकऱ्यांनी सुद्धा केलं पाहिजे, माळकऱ्यांनी सुद्धा ते व्रत केलं पाहिजे. कारण महाराज सांगतात वारकऱ्यांनी तर कुठलं व्रत केलं पाहिजे, एकादशी सोमवार हे व्रत केलंच पाहिजे. कारण हे व्रत सर्व व्रतामध्ये कसं आहे, महान आहे. आणि उपवास करून नाम गाणाऱ्यांची तुलना विष्णू बरोबर होते. महाराज सांगतात जो एकादशीच्या दिनी म्हणजे एकादशीच्या दिवशी नामस्मरण करेल नवे नवे, त्याची तुलना कुणाबरोबर होते, प्रत्यक्षात विष्णू बरोबर होते त्याची तुलना. आपण जर 1 तास नामस्मरण केलं किंवा एकादशी असेल किंवा सोमवार असेल, त्या दिवशी जर आपण नामस्मरण केलं किंवा नामाचा महिमा गायला, कीर्तनाचा महिमा गायला, प्रवचनाचा महिमा गायला, तर त्याची तुलना कशा बरोबर होते, तर विष्णू बरोबर होते. व्रताचे महिमान नेमे आचरिती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. तुकाराम महाराज म्हणतात की हे व्रत जे करत त्यांची गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णू बरोबर, म्हणजे त्यांची बरोबरी थेट देवाशी होऊ शकते, विष्णू बरोबर होऊ शकते. म्हणून व्रत महिमा आहे, गुरु महिमा आहे, ग्रंथ महिमा आहे. जगात खूप ग्रंथ आहेत, पण ग्रंथ म्हणजे कुठला, कुराण सुद्धा हा काय आहे, ग्रंथ आहे. ख्रिश्चनांचा सुद्धा ग्रंथ कुठला आहे, तर ख्रिश्चनांचा ग्रंथ बायबल आहे. आणि बौद्धिकांचा ग्रंथ म्हणजे बौद्धांचा तो सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथाचं नाव आहे त्रिपिटिका, बरोबर आहे ना. हा, त्रिपिटिका हा सुद्धा एक ग्रंथ आहे. आणि आपल्या हिंदूंचा ग्रंथ म्हटलं तर कुठला आहे, कोणी सांगू शकतं का? आपल्या हिंदूंचा ग्रंथ गीता. गीता हा सुद्धा काय आहे, ग्रंथ आहे. आणि जगातील एकमेव ग्रंथ सर्व तत्वज्ञानाचा असणारा ग्रंथ म्हणजे धर्म परिषद गीता सर्वात खाली होती, ठेवली होती, बरोबर आहे की नाही. जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या भाषणात सांगितले गीता सर्व धर्मांचा काय आहे, सर्व धर्मांचा सर्व तत्वाचा काय आहे, पाया आहे, तर काहींनी ती मग गीता खालची गीता वरती ठेवली. स्वामी म्हणाले सर्व धर्मांचा शेवट सुद्धा हाच गीता ग्रंथ आहे. मग गीतेवर जेवढ्या टीका झाल्या तेवढ्या जगातील कोणत्याच ग्रंथावर झालेल्या नाहीत. आपली जी भगवद्गीता आहे ना, त्याच्यावरती जेवढ्या टीका झाल्यात तेवढ्या टीका इतर कोणत्याही ग्रंथावरती झालेल्या नाहीत. मग गीतेवर जेवढ्या टीका झाल्यात त्या किती टीका आहेत, भरपूर आहेत. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला, तो सत्य प्रतिज्ञे पैजेशी बोलिला स्वमुखी, बाप 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 ग्रंथ गीता. म्हणजे गीता काय आहे, गीता हा ग्रंथ आपला काय आहे, बाप आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. म्हणजे गीता कसा आहे, हा ग्रंथ सर्वज्ञाचा बाप आहे. बाप, गीतेला काय म्हटलेलं आहे, आपला बाप आहे. आणि बाप श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे जगात सर्वश्रेष्ठ आहे. शंकर पार्वती क्षीरसागराच्या तटावर बसले असता शंकर सारखे गीता गीता म्हणायचे. जेव्हा शंकर पार्वती दोघे जण एका तटावरती बसलेले तेव्हा शंकर सारखे काय म्हणायचे, गीता गीता गीता. पार्वती म्हणाली या गीतेत असं काय आहे हो, तुम्ही सारखं गीतेचं नामस्मरण करताय, गीता गीता गीता. ह्या गीतेमध्ये असं आहे तरी काय, आपण तुम्ही सारखं मी ऐकते ते गीते गीतेच नाम घेता, तर तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, तुमचं लक्ष कुठं गीतेवरच, सारखं गीता गीता गीता. तेव्हा महादेव म्हणतात माऊलीच्या शब्दात, माऊली या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. ज्ञानेश्वरी अध्याय 1 आणि 70वी ओवी क्रमांक असं मला वाटतंय. म्हणजे माऊली सांगतात प्रत्येक हिंदूंच्या घरी कुठला ग्रंथ असायला हवा, तर गीता हा ग्रंथ असायलाच हवा. दिवसा निदान आपण कमीत कमी गीतेतला एक तरी श्लोक वाचावा. किती, गीतेतला एक तरी श्लोक वाचावा. कारण गीतेचे नाव घेतले तरी सुद्धा आपलं जन्म मरण नाहीस होत, गीतेत सांगितलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात गीता 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 वाचे जे म्हणती,
गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दयानारा नाही पुनरावृत्ती दयानारा नाही पुनरावृत्ती दयानारा नाही पुनरावृत्ती दयानारा गीता 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 वाचे जे मन गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती. जे गीता हा शब्द जरी आपल्या मुखातून उच्चारला गेला तर गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दयानारा. म्हणजे त्या गीता जर हा शब्द आपण उच्चारला तरी सुद्धा आपलं जन्म मरण टळू शकतं. हा आहे गीतेचा महिमा. आणि नंतर एकादशीचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे महाराजांनी. मग एकादशीचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, एकादशीचा सुद्धा आपण विचार केलाच पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. मग आपण त्या भगवंताचं नाम कुठे धरलं पाहिजे तर आपल्या कंठामध्ये धरलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात तुम्ही हाच विचार करा. कुठला? सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. बरं, नाम धरल्यानंतर काय होणार आहे तर महाराज सांगतात नाम आपण जर कंठात धरलं तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराला दुर्गट भव सिंधू. हा जो भव सागर आहे, भव सिंधू आहे, तर त्याच्यातून आपण तरून जाणार आहोत. म्हणून आपण त्या नामाचाच विचार केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात काही झाडे लावावं लागतात पण सारच झाडी लावावं लागतात, आसार झाडी लावावं लागत नाही. आपण जर शेतामध्ये ऊस लावला तर त्या ऊसाच्या शेजारी एरंड लावावं लागत नाही. लगेच एरंडाचं झाड आपोआप येतं. आणि त्या ऊसाला जर पाणी सोडलं, ऊस हा सार आहे, गोड आहे, अमृतासारखा आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. म्हणजे ऊसाचा रस सुद्धा कसा आहे, गोड आहे. मग ऊस जर आपण शेतात लावला तर त्याच्या शेजारी एरंडाचं झाड लावावं लागत नाही, ते आपोआप येतं. म्हणजे ऊस हा सार आहे आणि एरंडाचं झाड हे कसं आहे, आसार आहे. आपण पाहतो येड्या बाबळीचं झाड लावावं लागतंय का? आजपर्यंत कोणी लावलंय का? असं म्हटलंय का येड्या बाबळीचं झाड लावतोय आम्ही, त्याची निगा राखतोय? अजिबात नाही. ते येड्या बाबळीचं झाड आपोआपच येते उगून, त्याला काही लावावं लागत नाही. म्हणून काही गोष्टी आसार असतात तर काही गोष्टी सार असतात. म्हणून महाराज सांगतात सार सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे दयाचे चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. मग ह्या भव सिंधू या सागरातून माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवण. आपलीच आपण सोडवण करायची. आपल्याला कुणी सोडवायला येणार आहे का? नाही. शेवटच्या क्षणाला कुणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. माऊली सांगतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. म्हणजेच माऊली सांगतात भव सिंधू आहे ना, हा सागर आहे, हा संसार आहे. हे संसार कसा आहे, आसार आहे. मग त्या आसार संसारात सुद्धा नाम हे कसं आहे, सार आहे. नाम हे कसं आहे, सारात सार आहे. नाम चांगल्यात चांगले, नाम बऱ्यात बरे, नाम खऱ्यात खरे. म्हणजे काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात, काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. पण माऊली सांगतात नाम हे खरंही आहे, नाम हे बरंही आहे, नाम सारात सारे, नाम चांगल्यात चांगले. एवढं नामाची महत्ती सांगलेली आहे की जेने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. मग महाराज सांगतात हे विठ्ठलाचं नाम तुम्हाला दिलंय ना तर त्याचं एक पथ्य आहे. काय पथ्य आहे? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐशे बहुता ग्रंथी बोली येले नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. महाराज सांगतात नामापाशी सर्व काही आहे. तुम्ही जर नाम घेतलं, नाही तुम्हाला पेटी वाजवता आली तरी चालेल, पण तुम्ही जर 1 तास नामस्मरण केलं तरच झालं जन्माचं सार्थक. मग महाराज सांगतात नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. तुम्ही जर नामस्मरण केलं तर सर्व गोष्टी
तुमच्या घरीच येणार आहेत. मुक्ती ही घरीच, मुक्ती ही घरी, आणि कुठं त्यांच्या घरी म्हटले. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. आपण जर नामस्मरण केलं तर आपल्या घरीच मुक्ती राहणार आहे आणि भक्ती ही राहणार आहे. मग महाराज सांगतात किती नामस्मरण झाल्यावर काय होतंय, तर 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. नामाचं फळ सांगितलेलं आहे. तर 2 कोटी नामस्मरणामुळे काय होतं, तर एखाद्याला संपत्ती नसेल आणि ज्यांच्या मुखातून 2 कोटी नामस्मरणाचा जप घडला तर संपत्ती प्राप्त होती. 3 कोटी नामस्मरणामुळे काय प्राप्त होते, तर 3 कोटी नामस्मरणामुळे यश आणि कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरणामुळे आपल्या जर मुखातून देहाकडून 4 कोटी नामस्मरण घडलं तर इहलोकीचे जे सर्व सुख असतात ना, ते सुख आपणा सर्वांना प्राप्त होतात. 5 कोटी नामस्मरणामुळे काय होतं, तर 5 कोटी नामस्मरण जर आपल्या मुखातून घडलं तर आपल्या अंतरीचा काम, क्रोध हे सर्व विकार दूर होतात, पळून जातात. 6 कोटी नामस्मरण घडलं तर 6 कोटी नामस्मरण घडल्यानंतर ज्ञान प्राप्त होते आणि 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पत्नी किंवा पती मिळतात. आपण म्हणतो ना, पत्नी चांगली तर पती चांगला नाही. म्हणजे जर आपल्याकडून 7 कोटी नामस्मरण घडलं तर आपल्याला पत्नीही चांगली मिळते आणि पतीही चांगले मिळते. 8 कोटी नामस्मरण जर घडलं तर अपमृत्यू टळतो. जर मुखातून आपल्या 8 कोटी नामस्मरणाचा जप झाला तर आपण मृत्यूलाही टाळू शकतो. म्हणजे आपला मृत्यू होईल पण काही काळाने होईल. अपमृत्यू म्हणजे ऍक्सिडेंट व्हायचा असेल तर तो आपला टळू शकतो 8 कोटी नामस्मरणामुळे. 9 कोटी नामस्मरणामुळे आपल्याला स्वरूप साक्षात्कार होऊ शकतो. माऊली म्हणतात 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो आणि 10 कोटी नामस्मरणामुळे आपलं प्रारब्धात जे कर्म असतात, प्रारब्ध चुकीचं असेल तर आपलं कर्म सुद्धा चुकीचं ठरलं जातं. म्हणून 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध आपल्या कर्माचा काय होतो, नाश होतो. कारण 11 कोटी नामस्मरणामुळे आपलं संचित क्रियामान असतं. म्हणजे संचित आपण म्हणतो ना, संचित होतं पण प्रारब्ध नव्हतं, प्रारब्ध होतं पण संचित क्रियामान नव्हतं. म्हणून 11 कोटी नामस्मरण जर घडलं तर आपल्या संचित कर्म नाश होतो, संचित क्रियामानाचा. आणि 12 कोटी नामस्मरण जर घडलं तर क्रियामानच आपलं कर्म संपवते. मग या नामामुळे काय होतं, तर तुकाराम महाराज म्हणतात न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न दिशे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न बोलो तो बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न भेटे ते भेटो येईल विठ्ठले, करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तरतील नामे विठोबाच्या. मग आपल्याला जर करायचं असेल तर हे नामस्मरण आपण केलंच पाहिजे. म्हणून या नामाचा विचार आपण केलाच पाहिजे. म्हणून महाराज सांगतात सारा सारा विचार करा उठा उठी, नामधारा कंठी विठोबाचे. तराला दुर्गट भव सिंधू. आणि 3ऱ्या चरणामध्ये सांगतात जन्मोनी आकुळी वाचे स्मरावा, धरी हाची नेम अहर्निशी. हा आपण एक नेम केला पाहिजे. आपल्या महाराज म्हणतात ना, काही नित्य नेमाविन श्वान खाये जो अन्न. मग नेम आपण जर कुत्र्याला सांगितलं तर कुत्रा एखादा नेम पाळू शकतो का? नाही पाळू शकत. हा नेम फक्त मानव जीवनाला सांगितलेला आहे आणि त्याने तो नेम फक्त मनुष्य जन्मच करू शकतो. नाथ महाराज म्हणतात ना, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. कैसा नेम, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा ऐसा, हृदय कळवळा ऐसा. आणि आता आपली 15 दिवसात वारी आलेलीच आहे. आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी ऐसा. आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो परम पूज्य जगी देवा. मग महाराज सांगतात हा जर आपण नेम केला तर आपण भगवंताला आवडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी, नामधारा कंठी विठोबाचे. दयाचे चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. जन्मोनी या कुळी वाचे स्मरावा,
धरी हाची नेम अहर्निशी. आणि तुका म्हणे कोटी पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. मग महाराज सांगतात जवळी नाही भाव आणि काय करील देव. आणि तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे देव आणि तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. आपल्या अंतरी जर त्या नामाविषयी त्या भगवंताविषयी भावच नसेल तर आपल्याला देव दिसेल का हो? मुळीच दिसणार नाही. त्याच्यासाठी आपला भाव महत्वाचा आहे. म्हणून तो देव कुठं आहे तर त्या भावानेच देव आकळला जातो. भाव बळे आकळे एरविना कळे. माऊली म्हणतात जर भाव असेल तरच देव कळेल, अन्यथा भाव नसेल तर देवाचं दर्शन होणार नाही. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत. गीत तर भरपूर आहेत. भावगीत आहे, भक्तिगीत आहे, अभंग आहे, गवळण आहे, भारुड आहे. गीत भरपूर आहेत. पण कुठलं गीत गायचंय? ते गीत गात असताना आपल्या अंतरी काय असला पाहिजे? भावे गाता गीत. म्हणजे आपल्या अंतरी भाव असला पाहिजे. मग तो जर भाव असेल तरच आपल्या जवळी देव आहे. आणि तो जर भाव नसेल तर देवाची ना आपली भेट होणार नाही. मग त्या भावाने काय होते तर आपलं अंतःकरण शुद्ध होते, सात्विक होते. आणि सात्विकपणा आपल्या अंतरातून बाहेरंगात दिसतो. मग त्या भावाने नामस्मरणाने आपले चित्त सुद्धा काय होते? निर्मळ होते. तुका म्हणे चित्त कराने निर्मळ एवनी गोपाळ राहे तेथे. नामस्मरणाने आपलं चित्त सुद्धा कसं होतं? निर्मळ होतं. म्हणून महाराज म्हणतात की त्या नामापाशी काय आहे? सर्व दाशी आहे, चारी मुक्ती आहे. पण ते नाम आपल्या ध्यानामध्ये असलं पाहिजे. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पलटे काया. आपलं जर ध्यानात पांडुरंग असेल, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्या पांडुरंगाविषयी आपल्या अंतरी काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. म्हणून पांडुरंगाचा आणि आपला संबंध काय आहे तर हा देह म्हणजेच भगवंताचा काय आहे? अंश आहे. ममेवांश जीव लोके जीवभूत सनातना मनःष्ठान इंद्रियानी प्रकृतीस्थानी दर्शती. हा नामरस आपल्याला घेताच आला पाहिजे. कारण भरपूर प्रकारचे रस आहेत. पण हा नामरस आहे ना तो काही वेगळाच आहे. मग खाण्याचे सुद्धा काही रस आहे. आणि रस हा शब्द तर शास्त्रामध्ये आनंद या अर्थानेच वापरला जातो. मग शास्त्रामध्ये वाङ्मयामध्ये रसाचे मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहेत. खाण्याचा रस आहे, बोलण्याचा रस आहे, प्रेम रस आहे. आणि त्याच्यामध्ये परत नाथ महाराजांनी 12 प्रकार सांगितलेले आहेत रसाचे. त्याचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. मग पेय आहे. मग पेयामध्ये सुद्धा आपण नाही का म्हणतो रस आपल्याला लगेच समजतो, त्याची चव कळते. पेयामध्ये काय आहे? दूध आहे, दही आहे, ताक आहे, कढी आहे. असे खाण्याचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रस वाटतो की नाही? एखादं म्हणतो नाही मला कढीच आवडते कारण ती ताकाची दह्याची असते. आणि खाद्य पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये ते पदार्थ तयार होण्यासाठी सुद्धा अग्नी आहे, मीठ आहे. ह्या पदार्थाचा सुद्धा आपल्याला काय होतो? रस कळतो. तसा नाम रसाचा रस कळतो का? नाही. त्याच्यासाठी सद्गुरुशी जाय शरण. महाराज म्हणतात तू गुरु, तू बंधू, तू पिता, तू आमची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते. मग आपल्याला हा नामरस कळाला पाहिजे. कारण नामरस हाच ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा निवारेल. आपण जर हा रस घेतला तर आपली आपोआप पीडा पळून जाणार आहे.
म्हणून महाराज सांगतात आपण याचाच विचार केला पाहिजे. आणि हा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. काही बोलता बोलता जर चुकून या मुखातून वेगळे शब्द निघले असतील तर या बुद्धीचा दोष समजावा. जे बरोबर असेल ते तुमच्या चरणावरती अर्पण करून सेवेला स्वल्पविराम देते. कारण आपली वेळ झालेली आहे. आपल्याकडे आता 6 किंवा 10 मिनिटं आहे. तेवढ्या मिनिटामध्ये आज आपण पसायदान घेऊया आणि आपली सेवा थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मजल्यावे पसायदान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू बुधा, चला कल्पतरुचे आरव. चेतनाचे कामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सैरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया. विठ्ठल 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 विठ्ठल. दली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना रामकृष्ण हरी.